हरिओम. मी विजय सीताराम थोरात, योग अध्यापक, आपले सर्वांचे योग विजय चॅनल तर्फे हार्दिक स्वागत करत आहे. आपण योग विजय चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आम्ही पाठवलेल्या क्लिप लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. आज आपणास प्राणायाम बद्दल सर्व माहिती देणार आहे आणि प्राणायाम कसे करायचे हे प्रत्यक्ष दाखवणार आहे. तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा द्विषावहै. ओम शांति शांति शांति. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलि प्राणजरिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुदेव दत्त. हरि ओम. प्राणाय नमो यस्य सर्वं इदं वशे यो भूता सर्वेश्वरा यस्मिन् सर्वे प्रतिष्ठितम्. हे संपूर्ण विश्व ज्या प्राण शक्तीच्या अधीन आहे त्या प्राणाला माझा नमस्कार असो. हा प्राण सर्वांचा ईश्वर आहे आणि सर्व जग ह्यामध्ये सामावले आहे. आईनं बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाच्या रडण्याबरोबर पहिला श्वास घेतला जाऊन आपल्या जीवन यात्रेस प्रारंभ होतो आणि ही श्वास घेण्याची क्रिया जन्मभर निरंतर चालू राहते. जोपर्यंत श्वास चालू राहतो तोपर्यंत आपण जिवंत. कवयित्री बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं झालं तर आला सास गेला सास जीवा तुझर तंतर अर जगन मरण एका सासाचं अंतर. पद्धतशीर श्वसन कसे करावे हे समजून घेणे म्हणजे प्राणायाम. शरीर शास्त्राच्या दृष्टिकोनातून श्वसनाची क्रिया कशी चालते आधी हे समजून घेणं आवश्यक आहे. श्वास प्रश्वासावर आपले जीवन सर्वस्वी अवलंबून असल्यामुळे ह्या क्रियेचे नियंत्रण स्वायत्त मज्जासंस्थेकडून आपोआप पार पाडले जाते. परंतु अध्यात्मात मनात इच्छा असेल तर त्यावर नियंत्रण ठेवता येते. श्वसनाची गती मनाप्रमाणे कमी अथवा अधिक करता येते, थांबवता येते. याचं वैशिष्ट्याचा दुहेरी नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेचा लाभ आपल्या पूर्वजांनी घेऊन प्राणायाम शास्त्र निर्माण केले. मनुष्य अन्नाशिवाय काही आठवडे, पाण्याशिवाय काही दिवस जगू शकतो, परंतु हवेशिवाय काही मिनिटं तो जगणार नाही. श्वासाच्या साहाय्याने चंचल मनावर आवर घालण्याचा मार्ग दाखवून दिला आहे. एरवी श्वसन संस्थेचे कार्य लंब मज्जास्थित श्वसन केंद्राकडून केले जाते आणि शरीराच्या प्राणवायूच्या गरजेनुसार श्वसन केंद्राकडून मिळणाऱ्या प्रेरणेनुरूप श्वास प्रश्वासाची गती बदलली जाते. जास्त श्रम झाल्यास प्राणवायूची गरज वाढते व श्वास जलद चालतो, तर विश्रांतीच्या वेळी श्वास मंद होतो. श्वसन क्रिया कशी चालते आपण हे समजून घेऊया. श्वसन केंद्राकडून श्वास घेण्याची प्रेरणा मिळताच
छातीचे मधले हाड वर उचलले जाते, फुफ्फुसाचा आकार वरच्या दिशेला वाढतो, बरगड्या वर उचलल्याने फुफ्फुसाचे बाजूने व पुढे विस्तार पावतात, श्वासपटल खाली खेचले जाते व फुफ्फुस खालच्या दिशेने प्रसरण पावते, पोट पुढे जाते. यामुळे निगेटिव्ह दाब निर्माण होतो, ऋण दाब निर्माण होऊन नाकावाटे श्वास आत खेचला जातो. परंतु वायुकोशाच्या स्थितिस्थापक गुणधर्मामुळे ते आकुंचन पावू लागतात व फुफ्फुसामध्ये पॉझिटिव्ह दाब निर्माण होऊन झाल्यामुळे श्वास बाहेर फेकला जातो. श्वसनाची वारंवारता फ्रिक्वेन्सी सर्वसाधारणपणे एका मिनिटाला 15 ते 16 अशी असते. आधी आपण पद्धतशीरपणे श्वसन कसे करावे हे समजून घेऊ. ही प्राणायामाची प्रथम पायरी प्राथमिक तयारी आहे. श्वसन प्राणायामाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे श्वसनाच्या वेळी योग्य त्या हालचाली होतात की नाही त्यातील त्रुटी दूर केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आपण श्वास घेताना आपलं छाती फुगली पाहिजे, पोट फुगलं पाहिजे, श्वास सोडताना पोट आत गेलं पाहिजे. ह्या क्रिया आपण ध्यानपूर्वक आरशासमोर बसून कराव्यात. प्राणायाम कोणते व कसे करावे हे शास्त्रामध्ये कशा पद्धतीने सांगितले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पतंजली योग सूत्रात सांगितलेले आहे, तस्मिन सती श्वास प्रश्वास गतिर्विच्छेदः प्राणायाम. म्हणजे तस्मिन सती म्हणजे काय की त्या वेळेला ज्या वेळेला आपण स्थिरम सुखम आसनम आसनामध्ये स्थिर थांबतो आणि त्या वेळेला श्वास प्रश्वासाचे गतीचा विच्छेद करणं म्हणजे प्राणायाम. आणि त्यात पुढं कोणते प्राणायाम कुठले, बाह्याभ्यंतर स्तंभ वृत्तिर्देश काल संख्या भी परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. म्हणजेच बाह्य बाहेर श्वास सोडणे, अंतर म्हणजे श्वास आत घेणे, स्तंभ म्हणजे श्वास थांबवणे. ह्या 3 वृत्ती 3 देशे म्हणजे 3 प्रकारचे प्राणायाम आहे. आणि चौथा प्राणायाम सांगितला आहे बाह्याभ्यंतर विषय क्षेपी चतुर्था. म्हणजेच जो बाहेर नाही आणि आत पण नाही आहे तिथेच थांबणे, म्हणजेच याला केवल कुंभक म्हणतात. तर अशा पद्धतीने पतंजली योग सूत्रात प्राणायामाची व्याख्या आणि प्रकार सांगितले आहेत. हठ योग प्रतिपिकेमध्ये सूर्यभेदन उज्जयी शीतकारी शीतली तथा भस्त्रिका भ्रामरी मूर्छा प्लाविनी इत्ते अष्टकुंभकः. अशा प्रकारचे 8 कुंभक सांगितले आहे. आपण त्याचा जास्त डिटेल्स अभ्यास म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने हळूहळू पुढे करणार आहोत. मी थोडक्यात आता प्राणायाम कसे करायचे हे सांगणार आहे. आपण प्राणायामाचा अभ्यास करण्याआधी पूरक व्यायाम, सूर्यनमस्कार व आसने झाल्यानंतर प्राणायाम करायचा असतो. आता प्राणायामामध्ये काही दक्षता घ्यायची असते. तर प्राणायामामध्ये आधी आसने, सूर्यनमस्कार, पूरक आसने केल्यानंतर काय करायचं की आपल्या दोन्ही नासिका त्यानंतर चालू होतात. बऱ्याच वेळेला आपण बघितलं तर तासातासाने आपली एक नासिका बदलत असते. आपण ज्या वेळेला अनुलोम विलोम करतो किंवा एक नासिकेने प्राणायाम करतो तर आपल्याला असं जाणवतं की एक नासिका चांगली चालते आणि दुसरी कमी चालते. तर हे होऊ नये, दोन्ही नासिका सारख्या चालावे यासाठी आधी सूर्यनमस्कार, पूरक व्यायाम, आसनं करावे आणि त्यानंतर प्राणायाम करावा. प्राणायामामध्ये दक्षता म्हणजे आपण साधारणतःपणे 3 तास आपलं पोट रिकामा असायला हवं. त्यानंतर प्राणायाम करताना श्वास घेण्याला पूरक म्हणतात, श्वास सोडण्याला रेचक म्हणतात आणि श्वास आहे तिथं लॉक करून ठेवणं त्याला कुंभक म्हणलं जातं. श्वास आत घेऊन थांबणं म्हणजे अंतरकुंभक,
श्वास बाहेर सोडून थांबणं म्हणजे बाह्य कुंभक. अशा प्रकारचे श्वास पूरक, रेचक, कुंभक आहेत. त्यानंतर प्राणायाम करताना आपण शक्यतो आसनामध्ये बसावं. मग त्यामध्ये कुठल्या आसनात बसावं? प्राणायामाचा लाभ शक्यतो पद्मासन, सिद्धासनात जास्त होतो. त्यानंतर आपल्याला बसता येत नसेल तर आपण अर्ध पद्मासन, मांडी घालून वज्रासन, किंवा हेही शक्य नसेल तर आपण खुर्चीत बसून देखील प्राणायाम करू शकतो. पण सर्वात जास्त फायदा आपला आपण पद्मासन किंवा सिद्धासनात बसून प्राणायामाचा लाभ मिळतो. यानंतर प्राणायाम करताना आपण, आता मी पद्मासनात बसलो, हाताची ज्ञान मुद्रा म्हणजे फक्त अंगठ आणि तर्जनी एकमेकाला टेकवली आहे, बाकीचे तिन्ही बोट सरळ आहे, हात गुडघ्याच्या मागे आहे, पूर्ण बाकी शरीर सैल आहे, पाठीच्या मणक्यात सरळ ताठ बसायचं, मान सरळ, चेहरा प्रसन्न ठेवायचा. ही झाली बैठक स्थिती. यानंतर प्राणायाम करताना आपल्याला प्राणायाम मुद्रा करायला लागते. तर प्राणायाम मुद्रा म्हणजे आपले हाताचा पंजा आहे, त्यातली पहिली 2 बोट अंगठ्या शेजारची, तर्जनी आणि मध्यमा फोल्ड करायची, त्या अंगठ्याच्या उंचवट्यावर ठेवायची. डावी नासिका अंगठ्यानं बंद, उजवी नासिका अंगठ्यानं बंद करायची आणि डावी नासिका रिंग फिंगरनी. ह्या पद्धतीने आपण अल्टरनेट नासिका बंद करताना समोरनं दाबू नका किंवा इकडनं असं करू नका. तर आपला नाकाचं हाड आहे, हाड संपल्यानंतर जिथं लवचिक भाग आहे तिथं किंचित आपण प्रेस करा, पूर्ण नासिका बंद होते. तर ह्या पद्धतीनं प्राणायाम मुद्रा आवश्यक आहे. आणि प्राणायाम करताना हालचाल नको, शरीरावर ताण तणाव नको, चेहरा आकसू नका. नाहीतर काय करतो आपण, आपला जोरात आवाज केला ह्या पद्धती करू नका. नॉर्मल श्वासन ठेवा. चेहरा आकासल्याने चेहऱ्याला सुरकुत्या पडतात आणि लवकर अकाली म्हातारपण आल्यासारखं होतं. त्यामुळे चेहरा आकसायचा नाही, नॉर्मल श्वास ठेवा. काही दिवस आपण आरशासमोर बसून करा. त्यानंतर प्राणायामामध्ये श्वास घेताना पोट फुगवायचं नाही जास्त, परंतु श्वास बाहेर सोडताना पोट जास्त आत गेलं पाहिजे. ते ह्याची आपण दक्षता घ्या. लक्षात आलं? प्राणायाम करताना शरीराची हालचाल करू नका. बरेच जण प्राणायाम करताना ही करतात, ही पद्धत चुकीची आहे. प्राणायाम करताना ताटच बसलं पाहिजे. पोटाच्या हालचालीखेरीज कुठलीच हालचाल झाली नाही पाहिजे. खांदे उडवायचे नाहीत. तर आपण आता सुरुवातीला बघू ओंकार. तर ओंकार कसा करतात? ओंकार हा देखील एक प्राणायामाचा प्रकार आहे. ध्यानामध्ये ओंकाराचा उपयोग केला जातो. ओंकारामुळे ध्यान धारणा लागते. ओंकार हे एक अक्षरी परब्रह्म म्हटलं जातं. पण ओंकार म्हणताना कसा म्हणावा? शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण आपण फुफ्फुसात श्वास पूर्ण भरून घेतला. फुफ्फुस श्वास ज्या वेळेला सोडतो त्याला म ह्या पद्धतीने 3.5 मात्रामध्ये ओंकार म्हणलेला जातो. डायरेक्ट ओम हा ओंकार नाही. तो ओंकार म्हणताना मी तुम्हाला करून दाखवतो. ह्या पद्धतीने आपण ओंकार म्हणायचे असतात. पूर्ण श्वास 100% भरून घेतल्यानंतर अकारासाठी 50%, उकारासाठी 10% आणि मकारासाठी उरलेले 40% श्वास आपण सोडायचा असतो. अ उ म अशा पद्धतीने ओंकार म्हटले जातात. पुन्हा एकदा करून दाखवतो.
अशा पद्धतीने आपण ओंकार कमीत कमी 3 पासून 5, 11, 21, 51 ही ओंकार साधना करू शकतो. ओंकारामुळे मन शांत होतं. यानंतर आपण पुढचा प्राणायाम म्हणजे प्राणाकर्षण क्रिया किंवा सहज प्राणायाम म्हणजे काय ते सांगतो. प्राणाकर्षण क्रिया म्हणजे ज्या स्थितीत ज्या गतीत जसं चाललं असेल त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करून ठेवणं म्हणजे प्राणाकर्षण. आपण हे प्राणायाम चालू आहे ओंकार पासून शेवटपर्यंत प्राणायाम डोळे बंद करून करायचे असतात. पण जोपर्यंत आपल्याला प्राणायाम येत नाही तोपर्यंत तुम्ही बघून करू शकतात. कारण डोळे तुम्ही उघडे ठेवले तर तुमचं लक्ष विचलित होत असतं. म्हणून आता मी देखील प्राणायाम करायला लागल्यावर आपोआप डोळे बंद होतात. नेहमीची सवय लागली जाते आणि डोळे बंद होतात. सर्व प्राणायाम डोळे बंद करून करायचे असतात. आपल्याला एकदा प्राणायाम यायला लागल्यानंतर आपण डोळे बंद करूनच प्राणायाम करा. तुम्हाला सांगत होतो प्राण आकर्षण क्रिया किंवा सहज प्राणायाम की म्हणजे ज्या स्थितीत ज्या गतीत जसा चालला असेल तसं त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करणे म्हणजे प्राणाकर्षण किंवा सहज प्राणायाम. डोळे बंद ठेवायचे आणि आपला आत येणारा श्वास बाहेर पडणारा उच्छ्वास प्रश्वास अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करून ठेवायचं. काळजीपूर्वक जाणीवपूर्वक पूर्ण प्रत्येक श्वास अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. एक प्रकारे नाकाचं वॉचमॅन व्हायचं. म्हणजे ज्या पद्धतीनं सिक्युरिटी वॉचमॅन गेटमधून आत येणाऱ्या प्रत्येकावरती बाहेर पडणाऱ्या प्रत्येकावरती लक्ष ठेवून असतो त्या पद्धतीनं आपण आपला प्रत्येक श्वासावरती काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. याला प्राणाकर्षण क्रिया म्हणतात. प्राणाकर्षण क्रियेमुळे मन प्रसन्न होतं. शरीराला लवकरात लवकर विश्रांती मिळते. राग द्वेष चिडचिड मत्सर मोद मोह नाहीसा होतो. प्राणाकर्षण क्रियेमुळे डोकेदुखी ॲसिडिटीचे तक्रार नाहीशी होते. प्राणाकर्षण क्रियेमुळे मनुष्य आत्मसमाधानी आत्मसंतुष्ट होतो. ही प्राणाकर्षण क्रिया आपण कधीही कुठेही करू शकतो. ज्या वेळेला तुम्हाला चिडचिड होईल तुमची राग येईल त्यावेळेला तुम्ही डोळे बंद करून श्वासावरती लक्ष केंद्रित करून बघा. मन शांत होतं. प्राणायामाचा प्रमुख उपयोग हा मन शांतीसाठी आहे. ज्या वेळेला आपलं श्वासाची गती जास्त असते त्यावेळेला मनाची चंचलता जास्त असते. जसजशी श्वासाची गती संत होत जाईल तसतसं आपलं मन शांत होत जातं. तर ही आहे प्राणाकर्षण क्रिया. सहज आणि सोपी आहे की यात तुम्ही कुठेही असाल त्यावेळेला डोळे बंद करून आपण आपल्या आपोआप चालणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. याचा उपयोग तुम्हाला पुढे ध्यान धारणेसाठी होतो. आपलं शरीर धारणा ध्यान समाधीसाठी तयार होतं. यानंतरचा पुढचा प्राणायाम आहे अनुलोम विलोम जलद किंवा फास्ट. म्हणजे आपल्या दोन्ही नासिका आपल्याला सुरुवातीला मोकळ्या करून घ्यायच्या. तर त्यासाठी आपण हा अनुलोम विलोम जलद करणार आहोत. तर लक्ष द्या. अनुलोम विलोम जलद करण्यासाठी प्राणायाम मुद्रा करा. प्राणायाम मुद्रा ह्या पद्धतीनं अंगठा वरती तर्जनी आणि मध्यमा फोल्ड केलेल्या अंगठाच्या उंचवाट्यावर अनिमिका आणि करंगळी एकमेकाला जोडलेल्या. आता उजव्या हाताने आपण
प्राणायाम मुद्रा करू आणि उजवी नासिका अंगठ्यानं बंद करायची. नाकाचं हाड जिथे संपते तिथे लवचिक भावात किंचित टच केला तरी पूर्ण नासिका बंद होते. डावी नासिका अनामिकाने म्हणजे रिंग फिंगरने बंद करायची. असे अल्टरनेट. सुरुवातीला डावीने श्वास घेतला, उजवीने सोडला, परत उजवीने घेतला, डावीने सोडला. अशी ही क्रिया वारंवार करत राहायची. म्हणजे आपण डाव्या नासिकेने श्वास घेऊन उजवीने सोडला, उजवीने घेऊन डावीने सोडला, जिने सोडला तिने घ्यायचा, परत दुसरीने सोडायचा, परत तिने घेऊन ही क्रिया वारंवार करायची. याला अनुलोम विलोम म्हणतात. आपण ही जलद करतो म्हणून याला अनुलोम विलोम जलद फास्ट म्हणतो. तो तुम्हाला करून दाखवतो. सुरुवातीला थोडं स्लो स्लो करत मी गती वाढवत जातो. बघा, अशा पद्धतीला आपण अनुलोम विलोम जलद करू शकतो. ही क्रिया आपल्याला आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण जास्तीत जास्त वेळ करा. सुरुवातीला थोडं थोडं करत मग हळूहळू वाढवत जा आणि मग याची आपण जास्तीत जास्त वेळ हा आपण प्राणायाम करू शकतो. यामुळे दोन्ही नासिका पूर्णपणे मोकळ्या होतात आणि पुढचं प्राणायाम करायला आपल्याला सोपं जातं. ह्यानंतर पुढची क्रिया सांगतो की एक ती प्राणायाम नाही तर ते शुद्धी क्रिया म्हणलं तरी चालेल, पण याला प्राणायाम मध्येच घेतलं जातं, प्राणायाम मध्येच याचं वर्णन केलं जातं. तो आहे अग्निसार. अग्निसार म्हणजे आपण ज्या वेळेला आपल्या गावी चुले असायच्या, चूल जर धूर झाला तर आपण फुकणी घेऊन त्याला फुंकर घालायचो आणि अग्नी प्रज्वलित करायचो. याला हाच आपल्या पोटामध्ये पण एक अग्नी आहे, तर तो प्रज्वलित करायचा म्हणजे आपली पचन क्रिया सुधारते. त्याला आपण अग्निसार म्हणतो. पचन क्रिया याने सुधारून आपल्याला अपचनाचे व्याधी होत नाही आणि पोट वरची चरबी कमी होऊन पोट नवलीसाठी किंवा तिन्ही बंधासाठी पोट तयार होतो. सुरुवातीला करून दाखवतो. आपण गुडघ्यावरती हात ठेवायचे, पूर्ण श्वास बाहेर सोडायचा, श्वास न घेता पोट आत खेचायचं, मणक्याला आदळायचं, असं आपण भास करायचा, एवढं पोट आत खेचायचं. ही क्रिया तुम्हाला मी करून दाखवतो. बघा, मला आता दम लागला म्हणून मी ही क्रिया थांबवली. तर ही एक सेट झाला असा. हा आपण अनेक सेट पुढे याच्यात करू शकतो. आणि आणखी एकदा तुम्हाला मी अग्निसार करून दाखवतो. हात गुडघ्यावरती रेचक करून बाह्यकुंभ म्हणजे श्वास बाहेर सोडून ठेवला. हो का? मला दम लागला, मी नॉर्मल श्वसन चालू केलं
आणि प्राणाकर्षण क्रिया करतो. ज्या वेळेला तुम्हाला प्राणायामामध्ये दम लागेल त्यावेळेला तुम्ही प्राणाकर्षण क्रिया करायची. म्हणजे आहे त्या स्थितीत जसा श्वास चालू असेल तसं डोळे मिटून त्या आपोआप चालणाऱ्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं, म्हणजे तुम्हाला विश्रांती मिळते. हा झाला अग्निसार. यानंतर तिन्ही बंद करायचेत आपल्याला. अग्निसारानंतर तिन्ही बंद. तिन्ही बंद केला याला महाबंद म्हणतात. तीन बंद कुठले तर मूलबंध, उड्डाण किंवा कटिबंध आणि जालिंदर बंद. बंद म्हणजे बांधणं, लॉक करणं. मग कुठले काय आपण लॉक करतो तर मूलबंध. मूल म्हणजे गुदद्वार, संडासची जागा वरती खेचून धरणं, हा पहिला बंद. दुसरा बंद उड्डाण किंवा कटिबंध म्हणजे पोट आत खेचून मणक्याकडे खेचून धरणं, दुसरा बंद. आणि तिसरा बंद म्हणजे जालिंदर बंद, हनवटी कंठात उतरवणे. हे तिन्ही बंद आपण एका वेळेला करतो. ह्या प्राणायामाचे खूप फायदे आहेत. प्राणायाम केल्याने खूप फायदे मिळतात. मी आपल्याला वेळ कमी असल्यामुळे मी सगळ्यांचे जास्त फायदे सांगत नाही. याच्यासाठी तुम्ही YouTube चॅनलवरती योग विजयवरती बघा, तुम्ही सर्च करा, तुम्हाला त्याच्यात माहिती मिळेल. दुसरं तुम्ही जास्त वाचन करा, गुगलवर सर्च करा. प्रत्येक प्राणायामाचे खूप फायदे आहेत. तर तुम्हाला मी थोडक्यात हे करून दाखवतो, सांगतो. यानंतर आपण तिन्ही बंद करतोय. तिन्ही बंद म्हणजे मूलबंध, संडासची जागा वरती खेचून धरणं. दुसरा बंद उड्डाण बंद, पोट आत खेचून धरणं. तिसरा बंद जालिंदर बंद, हनवटी कंठात उतरून धरायची. तर रेचक करून बाह्य कुंभकात हा बंद करायचे. मला दम लागला, मी बंद सोडले, परत ज्या पद्धतीने घेतले त्या पद्धतीनेच बंद सोडून नॉर्मल श्वास चालू केला. ह्या सगळ्या क्रिया डोळे बंद करून करायच्या असतात. आपला सर्व झाल्यानंतर आपण सगळ्या क्रिया डोळे बंद करूनच करा. ह्यानंतर एक आणखी शुद्धी क्रिया म्हणलं तरी चालेल किंवा आपल्या पोटाचे व्यायाम म्हणलं तरी चालेल. पोट गोल फिरवणं, क्लॉकवाईज फिरवणं, अँटी क्लॉकवाईज फिरवणं. याचा उपयोग आपल्याला नवलीसाठी किंवा तिन्ही बंदासाठी किंवा बाकीच्या प्राणायाम आसनात होतो. पोट आपलं जरी मोठं असलं तरी ह्यामुळे आपलं पोट मऊ होतं, पोळीप्रमाणे. पोळी ज्याप्रमाणे मऊ असते त्यामुळे मोठं जरी दिसलं तरी पोट मऊ होतं. ह्या क्रिया जास्त वेळ आपण करू शकतात आणि याने पोटावरची चरबी जाऊन पचनक्रिया सगळ्या सुधारतात आणि पोट कमी होतं, पोट मऊ होतं. तर हे करायचं कसं तर रेचक करून, म्हणजे बाहेर श्वास सोडून बाह्य कुंभकातच करायचं. श्वास परत घ्यायचा नाही. ज्या वेळेला दम लागेल त्यावेळेला श्वसन क्रिया चालू करायची. मी तुम्हाला करून दाखवतो. पोट फिरायचं, क्लॉकवाईज. मला दम लागला, मी थांबलो. नॉर्मल श्वासन होईपर्यंत थांबायचं. नंतर पुन्हा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याच्या उलट दिशेनं स्टार्ट. ही क्रिया करताना हातावरचा दाब ऍडजस्ट करायचे असते एक पद्धतीनं. तर हे आपल्याला सरावाने जमू शकेल. आतापासून आपण जास्त वेळ करत जा, सरावाने ह्या क्रिया जमतात. मला दम लागल्यामुळे मी
प्राणाकर्षण क्रिया करत होतो. प्राणाकर्षण क्रियेमुळे शरीराला विश्रांती मिळते आणि थकवा नाहीसा होतो. यानंतर आपण बघूया पुढचा प्राणायाम भस्त्रिका. भस्त्रिका म्हणजे लोहाराच्या भात्याप्रमाणे श्वसन क्रिया चालणं. तर तुम्हाला मी भस्त्रिका करून दाखवतो. भस्त्रिका एक नासिकेने, दोन्ही नासिकेने असे आपल्याला वेगवेगळे सेट करता येतात. मी सुरुवातीला डाव्या नासिकेने भस्त्रिका करून दाखवतो. हे बघा, उजव्या हाताने उजवी नासिका उजव्या हाताच्या अंगठ्याने हाडाच्या तिकडे किंचित टच करायचे, ती बंद होते आणि भस्त्रिका डाव्या नासिकेने करतो. अशा पद्धतीनं चेहऱ्यावरती ताणतणाव ठेवायचा नाही, अंग जास्त हलवायचं नाही, खांदे उडवायचे नाही आणि पोटाची जास्तीत जास्त हालचाल, श्वास सोडताना पोट जास्तीत जास्त हालचाल होईल, पोट आत जाईल त्या श्वासाने, याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला आपण हाताचा सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकतो. उदाहरणार्थ असा भास करायचा की आपलं पोट दाबल्याशिवाय श्वास बाहेर पडत नाही. तर आपल्या डाव्या नासिकेने झाले. आता नंतर आपण उजव्या नासिकेने करणार आहोत. डाव्या हाताने डावी नासिका बंद करायची. उजव्या नासिकेने ही आधी डाव्या नासिकेने केली, नंतर उजव्या नासिकेने. आता दोन्ही नासिकेने भस्त्रिका करून दाखवतो. लक्ष द्या. चेहऱ्यावरती ताणतणाव ठेवू नका, चेहरा अकसू नका. श्वास सोडताना पोट जास्त आत खेचा. श्वास घेताना नॉर्मल पोट खाली येईल. अशा पद्धतीनं भस्त्रिका प्राणायाम करायचा. एक नासिकेने, नंतर दोन्ही नासिकेने. भस्त्रिका करताना आपण जास्तीत जास्त वेळ करायची. सुरुवातीला आपल्याला, आता मला वेळ कमी, मी तुम्हाला उदाहरणार्थ थोडक्यात करून दाखवलं. आपण एक नासिकेने 5-5 मिनिटं करू शकतो, दोन्ही नासिकेने 5 मिनिटं करू शकतो. सुरुवातीला आपल्याला दम लागेल, तर सुरुवातीला करताना 20, 30, 40, 50, 60 अशा स्ट्रोक वाढवत जातो मी दररोज. हळूहळू स्ट्रोक वाढवत जायचे आणि नंतर आपण ती 5-5 मिनिटं एका नासिकेने, नंतर 10-10, 15-15 मिनिटापर्यंत करू शकतो. याचे खूप फायदे आहेत. भस्त्रिका वगैरे केल्याने कुठलेच आजार होणार नाही. पूर्ण शरीर आतून शुद्ध होतं. यानंतर आपण करणार आहोत कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम नाही आहे, ही शुद्धी क्रिया आहे. परंतु आता सगळे त्याला कपालभाती प्राणायाम म्हणतात. तर काहीही म्हणून आपल्याला ते करायचे. ती ग्रंथात सांगितलेली ती एक शुद्धी क्रिया आहे. तर कपालभाती कशी करायची
ते दाखवतो. ती पण आपण एक नासिकेने आणि दोन्ही नासिकेने करू शकतो. कपालभाती एक नासिके डाव्या नासिकेने. आता तुम्हाला भस्त्रिका आणि कपालभातीला फरक समजला नसेल तर तो आधी सुरुवातीला सांगतो. भस्त्रिकेत आपण श्वास घेतो सोडतो एकाच लाईन. कपालभातीमध्ये फक्त श्वास बाहेर फेकला जातो. घेताना नॉर्मल आपोआप येईल, किंचित श्वास तेवढाच आत श्वास घेतला जातो. जाणीवपूर्वक काळजीपूर्वक बघा. भस्त्रिकेमध्ये जाणीवपूर्वक श्वास घेतला पण जातो आणि सोडला पण जातो. कपालभातीमध्ये फक्त जाणीवपूर्वक श्वास सोडायचा, घेतला आपोआप जाईल. एकदा करून दाखवतो. भस्त्रिका, कपालभाती. तर हा फरक तुमच्या लक्षात आला असेल. भस्त्रिका प्राणायाम आहे, कपालभाती शुद्धिक्रिया आहे. कपालभाती करूया डाव्या नासिकेने. लक्षात द्या स्क्रीन. ही झाली डाव्या नासिकेने. उजव्या नासिकेने कपालभाती. ही झाली उजव्या नासिकेने. आता दोन्ही नासिकेने कपालभाती. ताट बसायचं. हळूहळू तुम्हाला सवय नसते तोपर्यंत असं वाकलं जातं, कुबड काढून बसलं जातं. पण लक्षात ठेवायचं प्राणायाम करताना कधीही ताट बसायचं. खांदे किंचित मागे ढकललेले ठेवायचे, मान सरळ ठेवायची, पाठीचा मणका ताट ठेवायचा. यामुळे फुफ्फुसाचं जसं आकुंचन प्रसरण होतं, फुफ्फुसाचा पुरेपूर वापर करता येतो. वाकून बसल्यानंतर दाब येतो, फुफ्फुस आतून आकुंचित होतात, बरगड्या दाबले जातात आणि त्यामुळे फुफ्फुसाची पुरे कार्यक्षमतेने उपयोग होत नाही. यामुळे नेहमी लक्षात ठेवा पूर्ण प्राणायाम करताना ताटच बसलेलं पाहिजे. आपण आता कपालभाती दोन्ही नासिकेने दाखवतो. अशा पद्धतीनं कपालभाती केली जाते. लक्षात ठेवा भस्त्रिका आणि कपालभातीतला फरक तुम्हाला सांगितला. कपालभाती भस्त्रिका एक नासिकेने करू शकतो, दोन्ही नासिकेनेही करू शकतो. त्यामुळे जसे सेट होतात त्यांनी आणि दोन्ही नासिका मोकळ्या होतात. यानंतर आपण सराव वाढत हा एक प्राणायाम आपण अर्धा तास करायचा. त्याचा खूप फायदा होतो. रामदेव बाबा म्हणतात कपालभाती, अनुलोम विलोम, भस्त्रिका तुम्ही जर अर्धा तास केलं तर कॅन्सर सारखे आजार देखील बरे होतात, नाहीसे होतात. तर त्याच्या पुढे बाकीचे इतर आजार कुठलेच नाही, कुठलेच तुम्हाला इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन वगैरे बाकीचे पचनाची व्याधी कुठलंच आजार होणार नाही. योग्य शास्त्रशुद्ध पद्धतीनं जास्त वेळ प्राणायाम करा, आपल्याला व्याधी जडणार नाही. यानंतरचा पुढचा प्राणायाम तुम्हाला सांगतो शीतकारी. शीतकारी म्हणजे हा प्राणायाम शरीर थंड करण्यासाठी आहे, तहान भागवण्यासाठी आहे. हे तुम्हाला करून दाखवतो, नंतर फायदे सांगतो. दातावर दात ठेवायचे, दाताला जीभ लावायची आणि तिखट लागल्यावर आपण करतो ना त्या पद्धतीनं तोंडाने श्वास घ्यायचा,
तोंड बंद करून नाकाने श्वास सोडायचा. त्याला शीतकारी प्राणायाम म्हणतात. हा प्राणायाम आपण जास्त वेळ करू शकतो. शीतकारीमुळे दाताच्या हिरड्या मजबूत होतात, हिरड्यातून रक्त येणं, पू येणं, तोंडाची दुर्गंधी नाहीसे होते. जास्त तहान लागले असताना तहान भागते, पाणी पिल्यासारखा भास होतो तसं वाटतं. हा प्राणायाम थंडावा, शरीराला पूर्ण थंडावा निर्माण करतो. ह्यानंतरचा पुढचा प्राणायाम आहे शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम म्हणजे जिभेची पुंगळी करायची. जीभ चंचू पुंगळी केली जाते ह्या पद्धतीनं आणि त्यातून श्वास घेऊन गिळल्याप्रमाणे करायचा आणि नाकाने घर्षण करत श्वास सोडायचा, म्हणजे शीतली प्राणायाम. पुन्हा एकदा शीतली प्राणायाम दाखवतो. अशा पद्धतीनं शीतली प्राणायाम केला जातो. शीतली प्राणायामाचा फायदा म्हणजे ॲसिडिटी, पित्त झाला असेल तर तो नाहीसे होते, ॲसिडिटीचा त्रास नाहीसे होतो, पित्तविकार नाहीसे होते. दुसरं म्हणजे शीतली प्राणायाम केल्यामुळे आपण श्वास गिळतो. तर आपल्याला ज्या वेळेला कमी जेवायचं असेल त्यावेळेला 8-10 वेळेला शीतली प्राणायाम करा आणि जेवायला बसा. तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखं होईल, म्हणजे पोट भरण्याचं समाधान पण होतं, ढेकर येतो आणि आपलं साध्य होतं, कमी जेवण साध्य होतं. असे अनेक फायदे आहेत. यानंतर तुम्हाला अनुलोम विलोम सावकाश करून दाखवतो. अनुलोम विलोम सावकाश सुरुवातीला प्राणायाम मुद्रा करायची. ज्यावेळेला आपण सुरुवातीला जलद केला होता त्याच्या विरुद्ध सावकाश म्हणजे स्लो. अनुलोम विलोम म्हणजे एक प्रकारचं दीर्घ श्वसन. आपण उजवी नासिका अंगठ्याने बंद करायची. डावीने 10 मानेपर्यंत 10 सेकंदात श्वास घ्यायचा. उजवी नासिका ओपन करायची, डावी बंद करायची. 10 सेकंदात सावकाश उजव्या नासिकेने श्वास सोडायचा. परत डावीने घ्यायचा 10 सेकंद. उजवीने घेतल्यानंतर परत उजवी नासिका बंद करायची, डावीने सोडायचा 10 सेकंद. परत डावीने 10 सेकंद घेतला, डावी बंद करून उजवीने 10 सेकंदात सोडायचा. अशा पद्धतीनं अनुलोम विलोम आपण स्लो करू शकतो. हा प्राणायाम अर्धा 1 तास करा. मन शांत होतं, मनशोक्त श्वास घ्या. पूर्ण फुफ्फुस भरून श्वास घ्या. पूर्ण फुफ्फुस रिकाम होईपर्यंत श्वास सोडा. पुन्हा श्वास घ्या, सोडा. अशी ही क्रिया आपण कितीही वेळ करू शकतो. यात थकत नाही, दमत नाही आणि आपल्याला आनंद.
अशा पद्धतीने आपण अनुलोम विलोम सावकाश स्लो कितीही वेळ करू शकतो. दुसरं सांगायचं म्हणजे आपण दैनंदिन जीवनात फुफ्फुसाचा पुरेपूर वापर करत नाही. आपण एका वेळेला 6,500 cc हवा आत घेऊ शकतो, परंतु आपण दैनंदिन जीवनात तिचा वापर 350 ते 650 cc पर्यंतच करतो. म्हणजे 10% सुद्धा आपण त्या फुफ्फुसाचा वापर करत नाही. प्राणायामामध्ये पूर्ण फुफ्फुसाचा वापर होतो आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. यानंतर तुम्हाला प्राणायाम सांगतो, सूर्यभेदन प्राणायाम. सूर्यभेदन प्राणायाम. सूर्यभेदनामध्ये म्हणजे उजव्या नासिकेने श्वास घ्यायचा 4 सेकंद, 4 चोक 16 सेकंद श्वास आत अंतरकुंभक करायचा, आत कोरून ठेवायचा आणि परत उजव्या नासिकेनेच 8 सेकंदात सोडायचा. डाव्या नासिकेने घेणं सोडणं चंद्रभेदन म्हणलं जातं आणि उजव्या नासिकेने घेऊन सोडलं त्याला सूर्यभेदन प्राणायाम म्हणलं जातं. तर हे थोडक्यात करून दाखवतो. थोडी अवघड क्रिया आहे, जमणार नाही, हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस करून ती जमेल. सूर्यभेदन प्राणायाम. रिंग फिंगर अनामिकेने डावी नासिका बंद करायची, उजव्या नासिकेने 4 सेकंद श्वास घेतला, 4 चोक 16 सेकंद श्वास आत कोरून ठेवायचा. चार दुने 8 सेकंदात पुन्हा उजव्या नासिकेने श्वास सोडायचा. ही क्रिया आपण 4, 5, 8, 10 वेळेला करू शकतो. फक्त एक माहिती म्हणून सूर्यभेदन चंद्रभेदन प्राणायाम सांगितले. आपण हे पुढची स्टेप आहे, पुढची पायरी आहे नाडी शुद्धी क्रियाची. तर आधी आपण बाकीचे प्राणायाम करा. यावरती एवढं सध्या लगेच लक्ष देऊ नका. फक्त माहिती म्हणून तुम्हाला हा प्राणायाम सांगितला आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्राणायाम करणार आहे उज्जयी. उज्जयी म्हणजे घोरल्याप्रमाणे श्वास घ्यायचा आणि घोरल्याप्रमाणे श्वास सोडायचा. उज्जयी म्हणजे आवाज करत, जय जयकार करत त्या पद्धतीनं श्वासाचा जय जयकार होतो, म्हणून याला उज्जयी प्राणायाम म्हणलं जातं. लक्ष द्या, बघा. उज्जयी प्राणायाम. उज्जयी प्राणायामामुळे घशातील मार्ग, घशातील कफ मोकळा होतो, घसा स्वच्छ होतो, सुंदर होतो. त्यानंतर आवाज सुधारतो. याचा दुसरा आणखी महत्त्वाचा फायदा म्हणजे घोरणारा माणूस घोरत असला तर ह्या प्राणायामामुळे घोरणं बंद होतं. दररोज 5-5 मिनिटं हा प्राणायाम केला तर हळूहळू घोरणं उज्जयी प्राणायामामुळे कमी होतं. यानंतर आपण बघणार आहोत भ्रामरी. भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामाला दोन्ही अंगठे कानात घालायचे, डोळ्यावरती बोट ठेवायचे आणि श्वास पूर्ण घेऊन भुंग्याप्रमाणे आवाज करत श्वास सोडायचा. मी तुम्हाला करून दाखवतो.
अशा पद्धतीनं दैनंदिन रुटीन मध्ये आपण दररोज हा प्राणायामाचा अभ्यास करा, खूप फायदे होतील. आपण शिकलेलो प्राणायाम बघा, सुरुवातीला आपण ओंकार, प्राणाकर्षण क्रिया किंवा सहज प्राणायाम, अनुलोम विलोम, जलद फास्ट, अग्निसार, तिन्ही बंद, त्याच्यानंतर पोट फिरवणे क्लॉकवाईज आणि अँटीक्लॉकवाईज, भस्त्रिका, मग भस्त्रिका एक नासिकेने आणि दोन्ही नासिकेने हे केल्या. त्यानंतर कपालभाती शुद्धी क्रिया, ती पण एक नासिकेने दोन्ही नासिकेने, शीतकारी, शीतली, अनुलोम विलोम, सावकाश, त्यानंतर उज्जयी आणि भ्रामरी, अशा पद्धतीने आपण प्राणायाम बघितले. आता मी तुम्हाला सॅम्पल म्हणून, उदाहरण म्हणून थोडं थोडं करून दाखवलं. आपण आपला जसा अभ्यास वाढेल, जशी बसण्याची कॅपॅसिटी वाढेल, त्या पद्धतीने हळूहळू त्याचा वेळ वाढवत जा, त्याची संख्या वाढवत जा आणि कमीत कमी अर्धा ते 1 तास हे प्राणायाम तुम्ही दररोज करा. खूप फायदे होईल. योगा म्हणजे फक्त आसनं नाही, तर तुम्हाला परवा सांगितल्या पद्धतीनं यम नियम, त्याच्यानंतर आसन, प्राणायाम हे योगातलं 4थं अंग आहे. अशा पद्धतीनं नियमित अभ्यास करा, जास्त अभ्यास करा. कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन, मग ते व्हायरस असो, कुठलेही असो, होणार नाही. आपण तंदुरुस्त राहू, आपली शरीरयष्टी एकदम मजबूत राहील. आपली शरीरावर असलेली अतिरिक्त चरबी कमी होते. भस्त्रिका प्राणायाम तुम्ही जर अर्धा तास केला तर पूर्ण शरीरातली चरबी जळली जाते. तर त्याने सुद्धा आपलं वजन कमी होतं, पोट कमी होतं आणि आपण तंदुरुस्त राहतो. दुसरं म्हणजे प्राणायामामुळे अंतर शरीर हे शुद्ध होतं. आसनाने बाह्य शरीर लवचिकता वाढते, तर प्राणायामामुळे अंतर शरीर आपलं शुद्ध होतं आणि पुढं प्राणायामातूनच मग प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीपर्यंतचा अभ्यास आपण हळूहळू करू शकतो. आपल्याला या प्राणायामामध्ये काही अडचण असेल तर कधीही मला आपण माझ्या व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करू शकतात, मला कॉल करू शकतात. माझा नंबर आहे 9822295500. पुन्हा एकदा नंबर आहे का, 9822295500. हा माझा मोबाईल नंबर, व्हॉट्सॲप नंबर आहे. त्यानंतर फेसबुकला विजय सीताराम थोरात हे फेसबुक अकाउंट आहे. याच्यावरती तुम्हाला जास्त आसनाचे फोटो बघायला मिळते, कशा कशा पद्धतीने आसनं केले जातात याचे फोटो, व्हिडिओ क्लिप आहेत, त्या पण तुम्ही बघा. यानंतर आमचा योग विजय हा यूट्यूब चॅनल आहे. आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. आम्ही हे व्हिडिओ त्याच्यावरती शेअर केले, ते जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला आमचे हे पाठवलेले व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स करून अवश्य कळवा. त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळेल व अजून जास्त आम्ही व्हिडिओ करून आपल्याला शेअर करू. यानंतर थोड्याच दिवसात आम्ही शुद्धिक्रियावरचे व्हिडिओ पण आपल्याला करून पाठवणार आहोत, शेअर करणार आहोत. आपल्याला नासिका मार्ग, घसा, जठर पूर्ण पाण्याच्या साहाय्याने किंवा जलनीती, वमन, द्योती, सूत्रनीती ह्याच्या हे क्रिया, शुद्धिक्रिया करून दाखवणार आहे. तर ते लवकर शेअर करू. त्यामुळे आपण अद्यापपर्यंत योग विजय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आज आपण केलेले प्राणायाम सांगतो. सुरुवातीला आपण केला आहे
ओंकार प्राणायाम, तर तो कसा करायचा ते तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलं आहे. त्याचं तर प्राणाकर्षण क्रिया किंवा सहज प्राणायाम, अनुलोम विलोम जलद फास्ट, अग्निसार क्रिया, तिन्ही बंद, त्यानंतर पोट फिरवणे, पोट माऊ होणे, पोटावरची चरबी कमी होण्यासाठी पोट क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवणं, भस्त्रिका प्राणायाम 1-1 नासिकेने आणि दोन्ही नासिकेने, कपालभाती शुद्धी क्रिया 1-1 नासिकेने आणि दोन्ही नासिकेने, शीतकारी प्राणायाम, शीतली प्राणायाम, अनुलोम विलोम सावकाश, सूर्यभेदन प्राणायाम, उज्जयी प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम, अशा पद्धतीनं आपण आज प्राणायाम बघितले. आता शेवटी 5 ओंकार घेऊ, प्रार्थना आणि शांतीपाठ. तर ओंकार पुन्हा एकदा बघा, ओंकार कसे म्हटले जातात. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति. गुरुदेव दत्त. हरि ओम. श्री कृष्णार्पणमस्तु. आता दर्शन करायचं. गरम हात चेहऱ्यावरनं मानेवरनं फिरवायचे. अशा पद्धतीनं प्राणायामाचा दररोज अभ्यास करा. योग विजय चॅनल आमचा सबस्क्राईब करा. पाठवलेले